एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला अजितदादांकडूनच ब्रेक लावला जातोय का अशी चर्चा सुरू आहे। ठाकरेंचे माजी आमदार महादेव बाबर आणि काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती। मात्र त्यानंतर अजित पवारांच्या पक्षाने याच दोघांना आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे। इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्याला अटक करा अशी मागणी मराठा नेते विनोद पाटलांनी साम टीव्हीशी बोलताना केली आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना घरात येऊन मारण्याची धमकी देण्यात आली आहे। इंद्रजित सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली आहे। शरद पवारांची तब्येत बिघडली आहे। शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे। शरद पवारांना खोकल्याचा त्रास असल्याचंही पाटील यांनी सांगितलंय। त्यामुळे शरद पवारांचा नांदेड आणि हिंगोली दौरा रद्द झालाय। मात्र मराठवाड्यातल्या कार्यक्रमांसाठी शरद पवारांनी जयंत पाटील यांना पाठवलंय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांचे वडील भगवान गोरे यांचं आज पहाटे दीर्घ आजारानं दुःखद निधन झालंय। त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते। आज त्यांच्यावर माण तालुक्यातील बोराटवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष असल्यामुळे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। शताब्दी वर्षातील पंच परिवर्तनाच्या बिंदू विस्तारावर सभेत विचारमंथन होण्याची माहिती मिळतेय। या सभेत देशभरातून निवडून आलेले जवळपास 1400 प्रतिनिधी उपस्थित असतील।